यावेळेचे गौरी गणपती आहेत ना माझे मस्त चाललेत. कारण मी ॲक्च्युली माहेरी पण नाही आहे आणि सासरी म्हणजेच मालगुणला पण नाही आहे. आणि कोकण आणि गणपतीचं एक वेगळंच नातं आहे. त्याच्यामुळे मी कोकणातली आहे, म्हणजेच मी चिपळूणची आहे. आणि माहेरी माझ्या तर पहिल्या म्हणजे वर्षानुवर्षांपासून गौरी गणपती येतात. आणि आम्ही लहानपणापासून ते सगळं बघत आलो आहे, ते जगत आलो आहे. आणि एवढी मजा मस्ती आनंद असतो ना, काही वेगळाच असतो. त्याच्यामुळे ना गौरी गणपतीच्या अशा दिवसांमधून माहेरची आठवण फार येते. आणि आम्ही भोपाळला राहतो, त्याच्यामुळे सारखं सारखं जाणं शक्य नसतं. पण अशा दिवसांमध्ये खरंच खूप आठवण येते. पण यावेळेला ना ज्या आमच्या निकम आंटी आहेत बाजूच्या, त्यांनी थोडंसं म्हणजे काय म्हणू, मला एक एनर्जी दिली. कारण लास्ट टाईम हरताळकेच्या वेळेला पण मी त्यांच्या घरी, त्यांनी मला बोलवलं होतं पूजेसाठी. छान पूजा केली. हां, थोड्याशा पद्धती सगळ्यांच्या वेगवेगळ्या आहेत, पण यावेळेला मी त्यांच्या पद्धतीने मस्त पूजा केली. आणि यावेळेला बघू शकता, मस्त त्यांच्या घरी पहिल्यांदा गौरी आल्यात. आणि अगदी सुंदर प्रकारे त्यांनी सगळ्यांचं स्वागत केलं आणि मला पण बोलवलं होतं. अगदी सकाळपासून छान आम्ही गौरी घेऊन आलो आणि नंतर गौरीला तयार पण केलं. ॲक्च्युली त्या पण मराठी आहेत, पण थोड्याफार पद्धती वेगवेगळ्या असतात. पण येस, गौरी गणपती म्हटलं की आपलं कोकण किंवा आपलं महाराष्ट्र सगळ्यांना आठवतं. आणि छान नथींपासून मस्त आम्ही त्यांना तयार केलं होतं. बरं, या साईडला 2 गौरी असतात. खूप ठिकाणी आपल्या साईडला पण असतात, पण आम्ही जिथे राहतो म्हणजेच मी चिपळूणला राहते, सो आमच्या घरी कायम एकच गौरी असते. सो इथे 2 आहेत आणि त्यांची बाळं आहेत छोटी छोटी. आम्ही मस्त त्यांना तयार केलं, मी आणि चिंकी दिदींनी मिळून. आणि पूर्ण ज्वेलरी, त्यांचा गजरा, त्यांची नथ, बरं त्यांचे पारंपरिक दागिने, हे सगळं घातलं आणि एवढं छान लूक आलं होतं ना. म्हणजे अजून अजून ज्या वेळेला आपण त्यांच्यामध्ये काय काय ॲड करत होतो ना, त्यावेळेला त्यांचं तेज अगदी वेगळंच होतं आणि छान वाटलं मला. आणि आज थोडीशी मला माझ्या माहेरची आठवण पण कमी आली. कारण एक ना एक माहोल बनून जातो अशा ज्यावेळेला देवाधर्माचे कार्यक्रम असतात किंवा एक फेस्टिवल्स असतात, त्यावेळेला वेगळीच वाईब असते आणि छान वाटलं मला. बरं, हे सगळं केल्यानंतर यांच्या इथे ना गव्हाची रांगोळी काढली जाते गव्हापासून. आणि ही पारंपरिक त्यांची पद्धत आहे, म्हणजे याच प्रकारची रांगोळी काढतात. बरं, अशी रांगोळी खूप ठिकाणी काढत असतील, मला माहीत नाही. आमच्या इकडे कारण काढत नाहीत अशी, त्याच्यामुळे मला नाही माहीत. पण ही त्यांनी मला दाखवली अशी अशी काढायची करून. मस्त मी तशी रांगोळी काढली. त्याच्यानंतर तोपर्यंत काकींनी पूर्ण म्हणजे गौरीची ओटी जी काय भरायची असते त्याची पूर्ण तयारी केली आणि छान नंतर मग ओटी वगैरे भरून घेतली, मस्त पूजा वगैरे केली, नैवेद्य वगैरे दाखवला आणि अशी मस्त गौरी आल्या त्यांच्या घरी. बरं, याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी छान जेवण वगैरे पण होतं. अगदी दुसऱ्याच दिवशी एकदम 56 भोग वगैरे लागले होते. छान आम्ही जेवून वगैरे पण मी आले. आणि येस, मस्त त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी परत गौरीचा नमस्कार करायला गेले होते. त्याच्यामुळे अगदी सुंदर असे दिवस गेले माझे गौरी गणपतीचे. तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा.